गुड मॉर्निंग ऑल ऑफ स्टुडंट्स. बायोलॉजी लेक्चरमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशनमध्ये सेलचे डेफिनेशन, सेल थेरी, सेलमध्ये असणारे कंपार्टमेंट्स, सेल वॉल याचा आपण पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यास केलेला आहे. आजच्या लेक्चरला आपण सेल वॉल नंतर एक घटक आहे सेल मेम्ब्रेन और प्लाझ्मा मेम्ब्रेन, ऑल्सो कॉल्ड बायोमेम्ब्रेन. बायोमेम्ब्रेन बघा तीन नाव आहेत, सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन और बायोमेम्ब्रेन. अशा पद्धतीची समजा सेल आहे, प्लांट सेल और एनिमल सेल. काही पेशंटच्या मध्ये सेल वॉल असेल किंवा सेल वॉल नसेल. इन प्लांट सेल वॉल प्रेझेंट, इन एनिमल सेल वॉल ऍबसेंट. आजच्या लेक्चरला आपण फक्त याचा एक पार्ट सेल मेम्ब्रेन, सेलवरचं मेम्ब्रेन कोणतं आहे किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा बायोमेम्ब्रेनचा आपण स्टडी करतो. हा सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. हा सेल मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा बायोमेम्ब्रेन कसा असेल बघा. थीन आहे, थीन म्हणजे जास्त जड नाही. थीन क्वॅसी फ्लुइड, क्वॅसी फ्लुइड म्हणजे काय, हा वरवरचा आहे, वरचा भाग आहे. सायटोसोल किंवा याच्यामध्ये जो सायटोप्लाझम आहे, याच्यामध्ये जे काही मटेरियल आहे, सेलमध्ये जे काय आत कंटेंट आहेत, प्रोकॅरियोटिक सेल असेल किंवा युकॅरियोटिक सेल असेल, याच्यामध्ये सायटोप्लाझम किंवा सायटोसोल जो फ्लुइड आहे, याच्यावरती जो कंपार्टमेंट आहे, एक कंपार्टमेंट तयार केलेला आहे, याच्या आत असणारे जे घटक इन्क्लोज केलेले आहेत, हा जो भाग आहे तो सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन. हा थीन आहे अँड क्वॅसी फ्लुइड, क्वॅसी फ्लुइड म्हणजे तुटक आहे, वरवरचा भाग आहे. अँड ऑल्सो प्रेझेंट बोथ, हा दोन्ही ठिकाणी आहे. सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन दोन्ही ठिकाणी. दोन ठिकाण कोणते सांगितले तुला? प्रेझेंट बोथ एक्स्ट्रा सेल्युलरी, एक्स्ट्रा सेल्युलरली अँड इंट्रासेल्युलरली. दोन कन्सेप्ट आहेत बघा, दोन्ही शब्दांचे अर्थ लक्षात ठेवा. सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन हा एक्स्ट्रा सेल्युलरली अँड इंट्रासेल्युलरली प्रेझेंट. एक्स्ट्रासेल्युलरली मीन्स इट इन्क्लोज सायटोसोल. हा एक्स्ट्रा सेल्युलरली, हा सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन जो आहे तो एक्स्ट्रा सेल्युलरली आहे, याच्या आत हा सायटोसोल आहे. अँड इंट्रासेल्युलरली मीन्स इन मोस्टली इन युकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेलमध्ये सेल ऑर्गेनेली जे आहेत, फॉर एक्झाम्पल क्लोरोप्लास्ट, क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर असेल, याच्यामध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट आहेत. मायटोकॉन्ड्रिया, मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर असेल, याच्यामध्ये सुद्धा सेल मेम्ब्रेन आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन दोन ठिकाणी असतील. एक तर एक्स्ट्रा सेल्युलरली मीन्स अराउंड सायटोप्लाझमच्या बाहेर, हा एक्स्ट्रा सेल्युलरली झाला. अँड इंट्रासेल्युलरली मीन्स सेल ऑर्गेनेली जे आहेत, सेल ऑर्गेनेली मध्ये सुद्धा प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन आहे. डिफरन्शिएट किंवा आयसोलेट सेल ऑर्गेनेली अँड सायटोसोल हे वेगळं करणं दोन ठिकाणी आहेत बघा. दोन्ही शब्दांचे अर्थ लक्षात ठेवा. एक्स्ट्रा सेल्युलरली प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा बायोमेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन ही एक्स्ट्रा सेल्युलरली आहे, म्हणजे कंप्लीट सेलच्या बाहेरून असे आहे. याच्या बाहेर सेल वॉल असेल किंवा नसेल, ही बाहेरची जी बाउंड्री आहे एक्स्ट्रा सेल्युलरली. अँड इंट्रासेल्युलरली मीन्स याच्यामध्ये ज्या काही सेल ऑर्गेनेली आहेत, सेल ऑर्गेनेली इन युकॅरियोटिक सेल लाईक क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम,
यासारखे जे घटक आहेत याच्यामध्ये सुद्धा सेल मेम्ब्रेन आहे. सेल मेम्ब्रेन एक्स्ट्रा सेल्युलरली इट इज प्रेझेंट अराउंड प्रोटोप्लास्ट. Extracellularly means present around protoplast and intracellularly means it is present around the cell organelle. एवढा फरक लक्षात ठेवा. Intracellularly present around most of the cell organelle in eukaryotic cell and it separate. आणि याचा उपयोग काय होगा? ही काय करू शकत असेल? It separate the cell organelle from cytosol. इंट्रासेल्युलरली जो सेल मेम्ब्रेन आहे इट सेपरेट सेल ऑर्गेनेली फ्रॉम साइटोसोल मीन्स साइटोप्लाझम लाइक फ्लुइड्स. Then it measures about its thickness. Plasma membrane or cell membrane is about 75 angstrom in thick. 75 angstrom इतका थिकनेस आहे. 75 angstrom in thick means 7.5 into 10⁻⁷ सेंटीमीटर. 7.5 into 10⁻⁷ म्हणजे सेंटीमीटर मध्ये जर याचा आपण विचार केला तर 10⁻⁷ सेंटीमीटर मीन्स 75 angstrom. सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन मेजर्स अबाउट 75 angstrom. That is 7.5 into 10⁻⁷ centimeters. And cell membrane or plasma membrane are trilaminar. Trilaminar occur in electron microscope. खाली जर याचा विचार केला तर under electron microscope cell membrane किंवा plasma membrane appear trilaminar made up of trilaminar means made up of 3 layer. 3 layer सारखी ही आकृती दिसते. 3 layer trilaminars 75 angstrom in thickness and appear trilaminar under electron microscope. Presence of lipids. सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये लिपिड्स आहेत. लिपिड्स आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ 2 layer. बायलेयर लिपिड लेयर मोस्टली फॉस्फोलिपिड लेयर आहेत. फॉस्फोलिपिडचे 2 लेयर आहेत. बायलेयर लेयर. प्रेझेन्स ऑफ लिपिड्स इन बायलेयर फॉर्म्स. हायड्रोफिलिक पोलार हेड्स. ऍक्च्युअली याच्यामध्ये बघा हायड्रोफिलिक लिपिडचे जे 2 लेयर आहेत हे अशा पद्धतीचा लिपिडचे मॉलिक्युल आहेत असं गृहीत धरा. फिगर मध्ये बघा हे लिपिड बायलेयर आहे. लिपिडचे 2 लेयर आहेत. लिपिड लेयर आहे आणि याच्यामध्ये प्रोटीन मॉलिक्युल असतात किंवा समटाइम्स कार्बोहायड्रेट इज ऑल्सो प्रेझेंट. बायलेयर लिपिड्स. प्रेझेन्स ऑफ लिपिड्स इन बायलेयर. हे लिपिडचे 2 लेयर आहेत. हा एक लेयर आहे आणि हा दुसरा एक लेयर आहे असं गृहीत धरा. बायलेयर स्ट्रक्चर्स आउट ऑफ हायड्रोफिलिक पोलार हेड्स. हायड्रोफिलिक म्हणलेलं हे जे आहेत ना यांना पोलार हेड म्हणतात. हे अशा पद्धतीने फिगर मध्ये कन्सिडर करा. राउंडेड स्ट्रक्चर आहेत पोलार हेड्स. हे हायड्रोफिलिक आहेत. हायड्रोफिलिक मीन्स शोज अफिनिटी टू वॉटर. ऍब्सॉर्ब वॉटर. पाणी घेणारे जे भाग आहेत त्याला काय म्हणायचं पोलार हेड्स. हायड्रोफिलिक. हायड्रोफिलिक मीन्स इनटेक ऑफ वॉटर and each lipid layer shows 2 hydrophobic non-polar tails. एक लिपिडचा जो मॉलिक्युल आहे एकाला 2 हायड्रोफिलिक हेड जे आहेत हायड्रोफिलिक पोलार हेड्स shows 2 हायड्रोफोबिक नॉन पोलार टेल्स. हे नॉन पोलार टेल आहेत. पोलार म्हणजे कडेला असतील टोकाला असतील तर आणि टोकाला नसतील तर नॉन पोलार. हेड्स आर पोलार इन रिजन अँड टेल्स आर नॉन पोलार. हे टेल्स आहेत बायलिपिड मध्ये. हे टेल्स आहेत नॉन पोलार टेल्स. लिपिड्स आर मोस्टली फॉस्फोलिपिड्स अँड फॉस्फोलिपिड्स आर एम्फिपॅथिक म्हटलं. हे जे लिपिड बायलेयर आहेत हे कसे आहेत बघा एम्फिपॅथिक. एम्फिपॅथिक मीन्स दे शोज
hydrophilic property and hydrophobic. Amphipathic means it works as both functions. It shows affinity to water, called hydrophilic, and it does not show affinity to water, called hydrophobic. Phospholipid layers are amphipathic means हे पाणी घेतात पण आणि पाणी घेत पण नाहीत. हायड्रोफिलिक म्हणजे पाणी घेणारे, हायड्रोफोबिक म्हणजे पाणी घेत नसतील तर हायड्रोफोबिक अपीअरन्स. Phospholipids are amphipathic. Tails are sandwiched in between. Tails कुठे आहेत बघा, tails are sandwiched, मिक्स झालेले आहेत, कॉम्प्लिकेटेड जाळीदार स्ट्रक्चर तयार होतं. Tails are sandwiched in between heads. लिपिड लेअरचे जे हेड्स आहे याच्यामध्ये सँडविच लाईक स्ट्रक्चर, मिक्सिंग नेटवर्क, कॅपिलराइज स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. टेल्स आर सँडविच्ड इन बिटवीन हेड्स. दे ऑल्सो शोज सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये ज्या पद्धतीने लिपिड आहेत त्याचबरोबर याच्यामध्ये प्रोटीन पण असतात. समटाइम्स कार्बोहायड्रेट इज ऑल्सो प्रेझेंट. काय वेळेला याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स पण आहेत. फॉर एक्झाम्पल, इन केस ऑफ ह्युमन बिंग्स, ह्युमन बिंग म्हणजे आपला जर विचार केला तर, मानव प्राण्याचा विचार केला तर आरबीसीएस, रेड ब्लड कार्पिस्कल मध्ये, आरबीसीएस मध्ये जो सेल मेम्ब्रेन आहे किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे याच्यामध्ये 52% प्रोटीन्स आहेत. एक्झाम्पल लक्षात ठेवा, 52% प्रोटीन्स आहेत अँड 40% लिपिड्स आहेत. सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन आल्सो शोज, हा जो दाखवलेला सेल मेम्ब्रेन आहे किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे हा काय दाखवतो, सेल मेम्ब्रेन और प्लाझ्मा मेम्ब्रेन और बायो मेम्ब्रेन आल्सो शोज प्रेझेन्स ऑफ प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन याच्यामध्ये असू शकतात. रेशो ऑफ प्रोटीन अँड लिपिड्स, ह्याचा जो रेशो आहे म्हणजे सेल मेम्ब्रेन मध्ये प्रोटीन्स किती आहेत, लिपिड्स किती आहेत, याचं जे प्रमाण आहे, याचा जो रेशो आहे, फॅरीज इन डिफरंट सेल. वेगवेगळ्या सेलमध्ये, वनस्पती पेशीमध्ये, प्राणी पेशीमध्ये, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये, युकॅरियोटिक सेलमध्ये फॅरीज इन डिफरंट सेल्स. म्हणजे रेशो ऑफ प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेटचा जो रेशो आहे किंवा प्रोटीन आणि लिपिडचा जो रेशो आहे हा वेगवेगळा असतो, वेगवेगळ्या सेलमध्ये वेगवेगळा आहे. फॉर एक्झाम्पल, इन ह्युमन बिंग्स, मानवी प्राण्यामध्ये, मानवामध्ये रेड ब्लड कार्पिस्कल शोज, आरबीसी मध्ये रेड ब्लड कार्पिस्कल शोज अप्रॉक्सिमेटली म्हणजे याच्या आसपास अंदाजे जवळजवळ 52% प्रोटीन्स अँड 40% लिपिड्स. 52% प्रोटीन्स आहेत आणि 40% लिपिड्स आहेत. मग याच्यामध्ये सेल मेम्ब्रेन हा छोटा कन्सेप्ट व्यवस्थित तयार करा. सेल मेम्ब्रेन हा थीन आहे म्हणजे जास्त जड नाही, पातळ आहे, थीन. अँड क्वासिफ्लुइड, क्वासिफ्लुइड म्हणजे लवचिक आहे, वरवरचा भाग आहे, अर्धवट आहे, तुटल्यासारखा वाटतो. प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन हा क्वासिफ्लुइड स्ट्रक्चर आहे. प्रेझेंट बोथ एक्स्ट्रासेल्युलरली अँड इंट्रासेल्युलरली. महत्वाचे दोन शब्द आहेत. एक्स्ट्रासेल्युलरली इट इज प्रेझेंट अराउंड द प्रोटोप्लास्ट, प्रेझेंट अराउंड द प्रोटोप्लास्ट. अँड इंट्रासेल्युलरली मीन्स इट प्रेझेंट अराउंड मोस्ट ऑफ द सेल ऑर्गेनेलीच्या बाहेर असेल तर मोस्ट ऑफ द सेल ऑर्गेनेली इज कॉल्ड इंट्रासेल्युलर. इट सेपरेट, इंट्रासेल्युलरली जो आहे तो काय करतो, इट सेपरेट्स सेल ऑर्गेनेलीज अँड सायटोसोल मीन्स सायटोप्लाझम. सेपरेट करण्याचं काम इंट्रासेल्युलरली, हा जो प्लाझ्मा मेम्ब्रेनचा भाग आहे याचं फंक्शन आहे. थिकनेस ऑफ बायोमेम्ब्रेन और प्लाझ्मा मेम्ब्रेन इज अबाउट, आसपास याच्या अंदाजे आसपास सांगितलेलं आहे जवळजवळ 75 एंगस्ट्रॉम मीन्स 7.5 into 10⁻⁻7 सेंटीमीटर. अंडर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या खाली जर याचं आपण ऑब्झर्वेशन केलं तर याचा थिकनेस आहे 75 एंगस्ट्रॉम. अँड सेल मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ,
सेल मेम्ब्रेन हा ट्रायलॅमिनर आहे, 3 थर असल्यासारखे वाटतात, मेडअप ऑफ 3 लेयर्स. इट शोज प्रेझेन्स ऑफ लिपिड्स, मोस्टली फॉस्फोलिपिड याच्यामध्ये आहे. अरेंजड इन 2 लेअर मीन्स बाय लेअर मध्ये याची अरेंजमेंट केलेली आहे. लिपिड पजेस 1, लिपिड मध्ये बघा एकच फक्त लिपिड पजेस 1 हायड्रोफिलिक पोलार हेड्स. लक्षात ठेवा एकच फक्त हायड्रोफिलिक पोलार हेड्स अँड लिपिड पजेस 2 हायड्रोफोबिक नॉन पोलार टेल्स. लिपिडला एक हायड्रोफिलिक म्हणजे पाणी घेणारं हेड आहे पोलार हेड अँड 2 एका लिपिडला 2 हायड्रोफोबिक नॉन पोलार टेल्स आहेत. Hence, they act as an phospholipids are amphipathic. Amphipathic म्हणजे हायड्रोफिलिक अँड हायड्रोफोबिक इन नेचर. Tails are non-polar tails are arranged in sandwich in between heads. Sandwich like network like capillarized like structure between heads, and it also shows presence of proteins and carbohydrates. इथपर्यंतचा हा छोटा कन्सेप्ट तयार करा. याच्यातला अजून एक महत्वाचा पॉइंट आहे फ्लुइड मोझॅक मॉडेल्स. फ्लुइड मोझॅक मॉडेल्स सिंगर अँड निकोलसन्स डिस्कवर केलेलं जे सेल मेम्ब्रेनचं मॉडेल आहे, बायलिपिडचं लेअर आहे, याची जी फिगर आहे फ्लुइड मोझॅक मॉडेल्स, इट वॉज प्रपोज्ड बाय सिंगर अँड निकोलसन इन 1972. 1972 डिस्कवर केलेलं आहे. हे मॉडेल आपण नंतरच्या पुढच्या लेक्चरला याचा अभ्यास करणार आहोत. बघा इथपर्यंत एक स्ट्रक्चर व्यवस्थित तयार करा. याच्या अगोदर आपण सेल मेम्ब्रेनचे लेअर सांगितलेले आहेत, मिडल लॅमेला, प्रायमरी वॉल, सेकंडरी वॉल. आजच्या लेक्चरला आपण सेल मेम्ब्रेनचे घटक कोणते आहेत, सेल मेम्ब्रेन हा कसा आहे, याच्यामध्ये 2 महत्वाचे कन्सेप्ट आहेत, एक्स्ट्रा सेल्युलरली अँड इंट्रासेल्युलरली समजून घ्यायचे. त्याचबरोबर हायड्रोफिलिक म्हणजे काय, हायड्रोफोबिक म्हणजे काय, पाणी घेणारे असतील तर हायड्रोफिलिक, पाणी घेत नसतील तर हायड्रोफोबिक नेचर, आणि या कंडिशनला एम्फिपॅथिक म्हणतात, एम्फिपॅथिक. त्यानंतर याचा रेशो वेगवेगळ्या सेलमध्ये वेगवेगळा आहे. थँक्स टू ऑल. इथं आपण थांबूया. राहिलेला भाग जो आहे तो पुढच्या लेक्चर.